मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण गेल्या पंधरवड्यामध्ये महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पहिलीपासून हिंदी विद्यार्थ्यांना असावी काय, त्यांना ती द्यावी काय, या विषयावर जे वादंग उडालं त्या संदर्भात आपण काही बोलणार आहोत. खरं म्हणजे हा सर्वस्वी शास्त्रीय, शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय प्रश्न आहे की लहान मुलांना 5वी-6वीच्या मुलांना किती भाषा शिकवाव्या एकाच वेळी. आणि हिंदी जर शिकवायची झाली तर 3 भाषा होतात. तर लहान मुलांना 3 भाषा एकाच वेळी पहिलीच्याच वर्गात शिकवाव्यात का, हा खरा प्रश्न आहे. परंतु प्रश्न भाषेचा असल्यामुळे आणि भाषेमध्ये संस्कृती येते, संस्कृतीची ती वाहक असते, ती एखाद्या समूहाचा लोकसमूहाच्या अस्मितेचाही भाग होतो. आणि म्हणून या प्रकरणाला वेगवेगळी वळणं लागली आणि जी अतिशय एका अर्थानं समजण्यासारखी होती. आणि हा प्रश्न एकदा लोकांच्या अस्मितेचा बनला की राजकीय पक्ष अगदी अनाहूतपणे त्याच्यामध्ये उडी घेतात आणि त्या प्रश्नाला वेगळंच राजकीय वळण लागतं आणि त्याचे सगळे परिमाणच बदलतात. हीच गोष्ट महाराष्ट्रात घडली. म्हणजे राजकीय लोकांना त्यामध्ये फार स्वारस्य असतं, त्यांचा भाषाशास्त्रीय अभ्यास असतो, त्यांचा आपला सगळा अभ्यास गट असतो का, हे प्रश्न आता भारतामध्ये काय आणि महाराष्ट्रामध्ये काय अगदी अप्रस्तुत ठरावे असं आहे. त्यामुळे राजकीय पक्ष कुठल्याही प्रश्नाचा शास्त्रीय विचार करत नाही. लोकमन कुणीकडे झुकलेलं आहे, त्यांची अस्मिता कशी चालवता येईल, कशी जागवता येईल, कशी प्रज्वलित करता येईल आणि हे लोकमत आपल्या पाठीमागे कसं आणता येईल असाच विचार राजकीय पक्ष करतात. याही संदर्भात असं झालं. जेव्हा हा प्रश्न पेटला, याची कुजबूज सुरू झाली, तेव्हा स्वतःला मराठी भाषेचे, मराठी अस्मितेचे, महाराष्ट्राचे हितचिंतक, अगदी प्रणेतेच समजू पाहणारे जे पक्ष आहेत आणि जे नेते आहेत, त्यांनी उडी मारली आणि हा प्रश्न वेगळ्याच वाटेनं जाऊ लागला. त्याच्यावर जी शास्त्रीय चर्चा व्हायला हवी, जी लोकांपर्यंत जायला हवी, अशा चर्चामधून अगदी वादविवाद सुद्धा ते घडलं नाही. आणि जी चर्चा झाली ती भलत्याच अंगाने गेली, राजकीय अंगाने गेली. अगदी त्यातून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं या पुढील काळातील बदलतील का काय, असं वाटावं इथपर्यंत राजकीय घटना घडल्या. म्हणजे शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी अगदी एका मंचावर येऊन लहानपणापासून, पहिलीपासून हिंदी भाषेला विरोध करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि सरकारला ते विधेयक तात्पुरतं का होईना मागं घ्यावं लागलं आणि त्याच्यावर एक समिती बसवण्यात आली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली. मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे, कारण प्रश्न लहान मुलांचा आहे, त्यांच्या कोवळ्या वयाचा आहे आणि त्या कोवळ्या वयामध्ये त्यांना 3 भाषा शिकण्यास भाग पाडावं का, हा खरा प्रश्न आहे. मला वाटतं की लहान मुलांना पहिलीपासूनच 3 भाषा शिकावायच लागणं हा त्यांच्या मेंदूवर पडणारा अतिरिक्त ताण आहे. अगदी मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण व्हावं असं माझंच नाही तर जगातल्या अनेक भाषाशास्त्रज्ञांचं, विचारवंतांचं म्हणणं आहे आणि मला वाटतं की ते खरं आहे. नंतर 4थीपासून 5वीपासून म्हणा, त्यांना जर दुसरी भाषा दिली तर हरकत नाही. परंतु पहिली किमान 4-5 वर्ष त्यांनी मराठी भाषेतूनच शिक्षण घ्यावं असं मला वाटतं. नंतर दुसरी भाषा कोणती असावी, तर आज जगामध्ये जी भाषा चालते, जिच्यामध्ये एम्प्लॉयमेंटचे चान्सेस आहेत, रोजगाराचे काही संधी आहेत, अशी भाषा जी जगाला जोडणारी आहे, याच्यामध्ये
अद्ययावत असं साहित्य आणि तंत्रज्ञान आणि शास्त्रीय शोध ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, त्यातून आपल्याला समजतात, अशी इंग्रजी भाषा असावी असं मला वाटतं. आणि नंतर कोणी नंतरच्या काळामध्ये हिंदी ऑप्ट करायचीच असेल किंवा इतरही कुठली भाषा ऑप्ट करायची असेल अभ्यासासाठी, विशेष अभ्यासासाठी म्हणून, मग ती तेलुगू असेल, हिंदी असेल, गुजराती असेल, तर विद्यार्थी तो त्याच्या वाढत्या वयामध्ये करू शकतो. परंतु प्राथमिक शाळेमध्ये पहिल्या काही वर्षामध्ये मात्र ते मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे आणि नंतरची भाषा ही इंग्रजी असली पाहिजे. मित्रांनो, आपला कुठल्याही भाषेला विरोध असण्याचं कारण नाही. कारण जो आपल्या भाषेवर प्रेम करतो, जो एखाद्या भाषेवर खोलवर अभ्यास करून त्या भाषेवर त्याचं प्रेम जडतं, असा व्यक्ती कुठल्याही भाषेवर खरं म्हणजे भाषेचा द्वेष करू शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु काही लोकांना का वाटतं की हिंदी हीच देशाची राष्ट्रभाषा असावी? अगदी आपल्या शालेय महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण ऐकत आलेलो आहोत की हिंदी हमारी राष्ट्रभाषा आहे. किती दादांत खोटं आहे ते. याला काही तथ्य आहे का? भारतामध्ये राजभाषा म्हणून अगदी बऱ्याच भाषा आहेत, अगदी 20च्या आसपास भाषा आहेत. त्याच्यामध्ये मराठी आहे, मैथिली आहे, गुजराती आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे, तमिळ आहे, उरिया आहे, हिंदी आहे, अगदी भोजपुरी आहे आणि अगदी कोकणीचा सुद्धा आता समावेश झालेला आहे. या सगळ्या राजभाषा आहेत. राष्ट्रभाषा अशी या देशाला नाहीये. आणि राज्य आणि राज्य आणि केंद्र यांच्यातील जो पत्रव्यवहार आहे, करस्पॉन्डन्स आहे, यासाठी मात्र हिंदी आणि इंग्रजी आपण तय केलेली आहे, निश्चित केलेली आहे आणि त्याप्रमाणे आपल्या देशाचं काम चालतं. परंतु काही पक्षांना, त्यांच्या मातृ संघटनेला असं वाटतं की एका सूत्रामध्ये देशाला बांधायचं आहे. मित्रांनो, आपला भारत देश हे संघ राज्य आहे. अनेक राज्यांचं हे संघ राज्य आहे. त्या प्रत्येक राज्याला आपली अशी संस्कृती आहे, आपली अशी भाषा आहे, आपला अशा पेहराव आहे, आपल्या अशा खानपान पद्धती आहेत आणि आपण एकत्र येऊन एक देश म्हणून राहायचं ठरवलेलं आहे जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला. आणि ह्या वेगवेगळ्या संस्कृतींना, भाषांना आपण मान दिलेला आहे, त्यांचं अस्तित्व मान्य केलेलं आहे आणि या अटीवरच आपण एकत्र आलेलो आहोत. तर आता मात्र एखादी कुठलीतरी भाषा लादणे, त्या भाषेद्वारे आपली संस्कृती लादणे, आपला विचार लादणे, असं जर होत असेल तर ते मात्र मला वाटतं की कुठलंही राज्य हे सहन करणार नाही. आणि यामुळं मित्रांनो, आपलं देशावर प्रेम आहे म्हणून सांगतो की हे संघराज्यीय व्यवस्थेला हे कुठंतरी बाधा पोहोचवणार आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, आपलाही हिंदी भाषेला विरोध नाही. जसं आपल्या सगळ्याच भारतीय भाषावर प्रेम आहे, तसं भारतीय भाषावरही म्हणजे हिंदी भाषेवरही प्रेम आहे. तिचं साहित्यही खूप समृद्ध असं आहे. कोणाला त्याचा विशेष अभ्यास करावायचा असल्यास तो करावा. परंतु म्हणून अगदी लहानपणापासूनच ते विद्यार्थ्यावर लादावं असं म्हणणं मात्र हे अतिशय आतताईपणाचं ठरेल आणि भविष्य काळात भारतीय एकतेला आणि एकसंघतेला, एकात्मतेला कुठंतरी धोका निर्माण होईल की काय, असं यातून वाटतं. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे ही चर्चा शिक्षण तज्ज्ञामध्ये व्हायला पाहिजे, भाषाशास्त्रज्ञामध्ये पाहायला पाहिजे. विद्यार्थ्यांचं बालमनाचं जे मानसशास्त्र आहे, त्यातील अभ्यासू व्यक्तींनी याच्यावर विचार करायला पाहिजे. परंतु हा विचार लोकांपर्यंत जातो. तो लोकांपर्यंत जातो म्हणून मग राजकारणी त्यामध्ये आपला हस्तक्षेप करतात आणि लोकमन याद्वारे आपल्या पाठीमागे वळवण्याचा प्रयत्न करतात. हे अगदी त्यांच्यासाठी आपण सहज म्हणूया, आपली भारतीय परिस्थिती लक्षात घेता, आपलं भारतीय राजकारण लक्षात घेता. परंतु समाजाने मात्र, अभ्यासकांनी मात्र अशा राजकीय वळणाला बळी न पडता त्याचा भाषाशास्त्रीयच अभ्यास केला पाहिजे, त्याचा मानसशास्त्रीयच अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. नंतर पुन्हा काही घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये. अगदी काही लोकांना धमकावून मराठी बोलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही हिंदी भाषिक उद्दामपणे म्हणाले की आम्ही मराठी भाषा शिकणारच नाही.
या सगळ्या गोष्टी आततायी आहेत. आपण कुठल्याही माणसाला तू एखादी भाषा बोललीच पाहिजे, शिकलीच पाहिजे असा आग्रह करू शकत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला तू एखादा धर्म स्वीकारलाच पाहिजेत असं म्हणण्यासारखं ते आहे. सगळ्या भारतीय भाषा आहेत, त्याला राजभाषा म्हणून मान्यता आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये फक्त मराठीच बोलली जावी, मराठी भाषाच तुम्हाला बोलावी लागेल असं म्हणून जर कोणी धमकावत असेल तर ते मात्र गुन्ह्यासारखं आहे, नव्हे तो गुन्हाच आहे. बाहेरच्या राज्यातून इथं येणाऱ्या लोकांनी भाषा शिकावी, भाषा शिकतच माणूस काही वर्ष गेल्यानंतर ती त्यांनी बोलावी अशी अपेक्षा करणं चूक नाही. परंतु त्यांना जर तुम्ही धमकावत असाल, भाषा बोलण्यास जर तुम्ही भाग पाडत असाल तर मात्र ते चुकीचं आहे. आणि बाहेरच्या राज्यातील लोकांनी इथे येऊन उद्दामपणा करू नये की आम्ही मराठी बोलणारच नाही, आमची हिंदी भाषा आहे, आमच्यामुळे तुमचं चाललेलं आहे. हाही अतिताईपणा आहे असं मला वाटतं. तर भारतीय संविधान, त्याच्यामध्ये भाषेसंबंधी काय धोरण आहे, भारतीय एकता आणि एकात्मता कशामुळे अबाधित राहील, भारतातील एकूणच सगळ्या राज्यातील भाषा, धर्म, संस्कृती या सगळ्यांचा कसा सन्मान होईल असा संयत विचार आपण केला पाहिजे, असा मॅच्युअर विचार आपण केला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली भाषिक धोरण ठरवली पाहिजेत. आणि हा देश एक कसा राहील, एकत्व कसं वाढीस लागेल आणि उन्नत कसा होईल हे आपण पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. मित्रांनो, मी इथेच थांबतो. आपल्याला या संबंधी काय वाटतं ते आपण कमेंटमध्ये लिहून जरूर मला सांगा. कदाचित माझा पुढचा व्हिडिओ तुमच्या प्रतिक्रियेवर असेल. इथे थांबतो. नमस्कार.